धन्यवाद. आपण इथं उपस्थित मान्यवर जे उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय भीमरावजी बागुल साहेब, गवंडी बांधकाम संघटना प्रमुख पदाधिकारी आदरणीय भीमरावजी बागुल यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती कुमार पाटील यांना विनंती करूयात. आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय भीमरावजी बागुल साहेबांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं करायचा आहे. गवंडी बांधकाम संघटना त्याचे प्रमुख पदाधिकारी आदरणीय भीमरावजी बागुल यांचा इथे सन्मान केला जातोय. तदनंतर या क्रीडा मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी तालुका अध्यक्ष सन्माननीय आदरणीय रोहिदाजी पाटील साहेब, एक मितभाषी तथा अत्यंत संयमी नेतृत्व रोहिदाजी पाटील साहेबांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण सन्माननीय प्रतीकजी पाटील यांना करूयात. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय प्रतीकजी पाटील यांच्या शुभ हस्ते आदरणीय रोहिदाजी पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी तालुका अध्यक्ष तथा राजकीय आणि सामाजिक पटलावरील एक मोठं नाव, शांत संयमी आणि तितकंच मितभाषी व्यक्तिमत्व, त्यांचा इथे सन्मान केला जातोय. खासदार चषक 2026 आदरणीय ग्रामीण हृदय सम्राट सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब त्यांच्या नावानं सामना 3 षटकांचा असणार आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. तदनंतर या क्रीडा स्पर्धेकरता उपस्थित आज खरं तर आदरणीय रोहिदाजी पाटील साहेबांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांचा वाढदिवसाचं त्यांना लक्ष शुभेच्छा. तदनंतर आदरणीय जगदीशजी जाधव साहेब त्यांचा देखील इथे सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण सचिन पष्टे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आदरणीय युथ लीडर सचिनजी पष्टे यांच्या शुभ हस्ते आपण जगदीशजी जाधव यांचा इथे सन्मान आणि सत्कार करतोय. आपण इथं आलात जगदीश दादा, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ऋषभ लोहार आदरणीय भगवानजी पाटील साहेब डाकिवलीचं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा देखील इथं मॅचला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल बॅटच्या खालच्या प्रभागामध्ये हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. अत्यंत वेगानं एक सिंगल कंप्लीट केली. आदरणीय सन्माननीय भगवानजी पाटील साहेब त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार कुमार यांच्या वतीने केला जातोय. खासदार चषक 2025 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून आपलं सहर्ष स्वागत. खरं तर भिवंडीच्या म्हणजे भिवंडी सारख्या ग्रामीण प्रभागातून जनमानसाच्या मनावर राज्य केलं म्हणून दिल्लीपर्यंत तो आवाज पोहोचला आणि त्यांच्याच नावानं ही स्पर्धा सुरू आहे. ग्रामीण हृदय सम्राट आदरणीय सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, अर्थातच बाळ्या मामा म्हात्रे, दिल्लीमध्ये हा भिवंडीचा वाघ अनेक प्रश्नांकरता कडाडलाय आणि त्याच मॅन ऑफ द मॅच साठी आपण ओळखतोय. ऋषभजी लोहार एक तंत्रशुद्ध खेळाडू. इथे मात्र मॅचला सुरुवात अत्यंत वेगानं चेंडू टाकला होता. पहिली धाव इथे कंप्लीट केली आणि पहा कलेक्शन थोडंसं खराब. शुभम पाटील होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. एक सिंगल इथे कन्वर्ट केली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 2 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिलं षटक सुरू आहे. सामना फक्त 3 षटकांचा आहे आणि त्यामध्ये योगेश पाटील इथून एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याला अपॉइंट केलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर तन्मय वेखंडे जो प्रतिनिधित्व करतोय वसुरी संघाचं. बॉल तयार, फटका चांगला आहे, बॉटम स्ट्रोक पाठवलाय सरा मिड विकेट मध्ये. योगेश पाटीलचा हा धमाका क्रीडांगणाच्या आतमध्ये या आजच्या दिवसातला सगळ्यात उंच आणि तितकाच दिमागदार फटका त्यानं सजवला. नवीन चेंडूवर प्रघात करणं खरं तर फार कठीण गोष्ट आहे आणि ते काम 4थ्या बॉलवर योगेश पाटीलनं केलंय. इथे संघाची टोटल पोहोचली आहे 8 या धावसंख्येवर. लेजंड क्रिकेटर, टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आदरणीय राकेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर राकेश पाटील यांचा इथे सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. द लेजंड ऑफ वाडा टेनिस क्रिकेट मिस्टर राकेश पाटील त्यांचं फेलिसिटेशन करतायत. ओळूयात. तन्मय पुन्हा एकदा निघालेत. कमी गतीचा बॉल आडव्या बॅटनं चपराक दिली आणि ती पहा झेल टिपली अचूकतेनं. बॅट्समनला परतावं लागणार आहे. मिड विकेट मध्ये अचूक झेल आणि योगेश पाटील
इथे मात्र बाद होणाऱ्या पहिल्या फलंदाजाचं नाव आहे सन्माननीय श्री राकेशजी पाटील, द लेजंड ऑफ वाडा टेनिस क्रिकेट अँड मिस्टर कन्सिस्टंट, म्हणजे वयाचे अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वतःची पारंगतता ज्या व्यक्तिमत्वानं दाखवली, द लेजंड ऑफ वाडा टेनिस क्रिकेट मिस्टर राकेश पाटील सरांचा इथे यथोचित सन्मान. क्रीडा विश्वामध्ये ज्यांचं योगदान आहे ना, त्यांचा सन्मान या क्षेत्रात होणारच आणि ते इथे त्यांना सन्मानित केलं जात आहे आदरणीय कुमारजी यांच्या वतीनं. शेवटचा चेंडू आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मयूर गोतारणे. नव्या दमाचा खरं तर द डायमंड ऑफ सरसोळ म्हणून त्याची ओळख त्यांना बनवायला सुरुवात केली आहे. मग धर्मवीर स्वर्गीय आनंदिगे साहेबांच्या स्मृती चषकामध्ये भगवा करंडक आबिडगरच्या क्रीडांगणावरती त्यानं केलेली फलंदाजी चर्चेचा विषय. बॉल तयार, तन्मयच्या विरोधात हा फटका सिली मिड ऑफला. इथे पहा धाव न घेणं पसंत केलंय कारण क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, स्कोर मूव्ज ऑन 8 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. मयूर गोतारडे आणि त्याचा साथीदार विराज ठाकरे सध्या क्रीडांगणावरती आहे. नव्या दमाचा खेळाडू आहे विराज ठाकरे आणि सातत्यानं शिक्षणामुळे खरं तर ग्रामीण क्रिकेट पासून थोडासा वंचित राहतो. आज पहिल्या मॅच मध्ये चांगली खेळी केली. आदरणीय वैभवजी ठाकरे यांचे सुपुत्र चिरंजीव सध्या क्रीडांगणावरती आहेत. अप्पर एंडला खेळी करतोय. चला स्टार्टअप द्या आणि थोडं वेगानं क्रिकेट खेळाल, विशेषतः वसुरीकर, तुम्हाला सूचना आहे. यानंतरची जी लढत आहे SP बिलोशी आणि त्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब वाघोटे. दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्या मध्यांतरानंतर लगेचच टॉस करता आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. आई गावदेवी स्पोर्ट्स वाघोटे आणि त्याच्या विपक्षामध्ये एका बाजूला SP बिलोशी. बॉल तयार, लोअर फुल टॉस होता. इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आणि दुसरी धाव इथे पहा चुकी केली विराजनं. कॉलिंग फार महत्वाची आहे आणि कदाचित मयूर गोतारडेनं नो म्हटल्यानंतर देखील त्यानं विकेट सोडण्याचा क्रीज सोडण्याचा प्रयत्न केला गेलाय, त्यामुळे त्याला परतावं लागणार आहे. धक्का क्रमांक 2. योगेश पाटील बाद झाले होते. 1 षटकाराची खेळी त्यांनी सजवली, 7 धावा खर्च केल्या. विराज आता बाद झाले, तो वैयक्तिक 2 धावा करून. संधी मिळाली होती विराजला, त्या संधीचं सोनं त्याला करता आलं नाही. इथे कमी षटकाचा खेळ आहे त्यामुळे तिथे तुम्हाला ब्लास्टर्सच लागतील आणि जयेश पाटीलला आता तैनात करण्यात आलंय. षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक जर ठोकली मयूर गोतारडे आणि जयेश पाटील यांच्यापैकी कोणी, तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज इथून देण्यात येईल. सचिनजी पष्टे, युथ लीडर ऑफ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कल्पेशजी पाटील यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचा हॅट्रिक करता पारितोषिक आहे. अक्षरशः फटाक्यांची माळ दोन्हीकडनं लावली. फटका चांगला आहे मयूरचा. हा स्ट्रोक अतिरिक्त उंची गाठली आणि स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये फलंदाज मयूर गोतारडे याच्या पारीचा अंत इथे झाला. बॅट्समन आउट, एका पाठोपाठ एक. आणखीन एक धक्का, धक्का क्रमांक 3 सरसोळ संघाला. इट्स अ हिट विकेट. झेल देखील टिपली परंतु क्रीजच्या भरपूर मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आजच्या दिवसातली मला वाटते दुसरी हिट विकेट आहे. पहिल्या हिट विकेटचं पृथक्करण आपण पाहिलं दुसऱ्याच मॅच मध्ये आणि दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीतली ही पहिली लढत आहे. स्वर्गीय शशिकांत स्मृती सरसोळ, आमचे परम मित्र परागजी प्रतीकजी यांच्या पिताश्रींच्या नावानं त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरता हा संघ इथे त्यांच्या नावानं खेळतोय आणि त्या विपक्षामध्ये स्वर्गीय गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट, बॅकफुटवर येऊन स्लॅश करायचा होता. यशनं पहा फार हुशार खेळाडू आहे. चॅलेंजर ट्रॉफी मध्ये त्यानं खऱ्या अर्थानं अक्षरशः गाजवलं ते क्रीडांगण आणि या मॅच मध्ये देखील पहा सावध पवित्रा घेतलाय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट हे फलंदाजानं खेळता आलं पाहिजे. खेळाडूंना ते कॅल्क्युलेशन जमले पाहिजेत, त्याला ठाऊक आहे. जयेश पाटील खरं तर एक नव्या दमाचा आणि विस्फोटक फलंदाज आहे, त्याला संधी देणं गरजेचं आहे आणि ते काम इथे यश पाटीलनं केलंय. बॅट्समन तयार. पुन्हा एकदा
फुलटॉस होता, स्क्वेअर ऑफ द विकेट, अत्यंत वेगानं बॉल चाललाय आणि तिथून मात्र एक सिंगल आणि पहा दुसरी धाव देखील अक्षरशः चित्यासारखी रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये धावा कंप्लीट केल्या त्या 2 आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे. शशिकांत स्मृती सरसवळ संघ पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. विकेट हॅट्रिक करता देखील सचिन पष्टे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फटका पहा, स्लाइस झाला बॉल बॅटवरनं, तितका परफेक्शननं चेंडू बॅटवर आला नाही, त्यामुळे थोडेसे हताश आहेत जयेश पाटील देखील. एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या सहाय्यानं म्हणजे सकाळीच आपण खरं तर या नियमाचं अवलोकन केलं होतं की समोर जो हिरवा कपडा तुम्ही पाहताय तिथे घोषित क्षेत्र आहे आणि जर तिथून एकच धाव तुम्हाला डिक्लेअर स्वरूपात दिली जाईल आणि जे चॉईस ऑफ जी काही तुम्हाला बॅटिंग करता म्हणजे स्ट्रायकरची जी चॉईस आहे ती फलंदाजाची असणार आहे. त्यामुळे आता जयेशला पुन्हा एकदा इथून संधी मिळणार आहे. बॅट्समन तयार, या षटला शेवटचा बॉल. दीपेश आपटून टाकलाय आणि त्याला उडवलाय 2 खेळाडूंच्या मधोमध. अत्यंत चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत संघाची टोटल पोहोचली 14 या धावसंख्येवर. आदरणीय लगातार 2 षटकार जर आले तर आदरणीय तालुका अध्यक्ष आणि आजचे बर्थडे बॉय निश्चितच ज्यांचा आज वाढदिवस आहे आदरणीय रोहिदाजी पाटील साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चौदा धावसंख्या जी धावफलकावर जोडली गेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. चौदा धावा धावफलकावर आहेत. अनालिसिस सांगू का? पहिला बॉल एक सिंगल घेतली, दुसऱ्या धावेला रनआउट झाला, त्यानंतर दुसऱ्या बॉलला मयूरची विकेट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक सिंगल, पुन्हा एक सिंगल. पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात 6. 8 आणि 6 14 हे अनालिसिस आहे पूर्णतः. नवीन गोलंदाज, शेवटचा आणि अंतिम षटक जे प्रगतीपथावर आहे. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल चाललाय अगदी 2 खेळाडूंच्या मधोमध मिड विकेटला. एक सिंगल दिली गेली आहे. धावा येणं अपेक्षित आहे इथे. शशिकांत स्मृती सरसोळ या संघाला धावा मिळणं अत्यंत गरजेचं आहे कारण 3 षटकांची लढत आहे. कमीत कमी 30 ते 35 धावांपर्यंत त्यांना मजल मारणं गरजेचं असणार आहे जर इथून फायटिंग टोटल समाधानकारक उभी करायची असेल तर. परंतु विकास अत्यंत चांगली गोलंदाजी करतोय. यशचा हा फटका, नव्या दमाचा हा खेळाडू, त्याला ठाऊक आहे कोणत्या क्षणी कसा खेळ करायचा आणि इथे पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये त्यानं हा फटका सजवलाय ज्या मार्फत 2 धावा इथे केल्या गेल्यात कनेक्ट आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. यश पाटीलनं केलेली चॅलेंजर ट्रॉफी मधली फलंदाजी, अंतिम मोक्याच्या सामन्यामध्ये त्यानं चौकारांची हॅट्रिक लगावली आणि स्वतःच्या संघाला त्यानं तारलं होतं. कदाचित इथे देखील चांगलं काम तो करतोय. सॉफ्टहँडचा वापर करत बॉल चाललाय ऑन साइडला. ऑर्थोडॉक्स काव कॉर्नर मध्ये चुकी घडली आणि ती चुकी परावर्तित होईल 2 अतिरिक्त धावसंख्यांमध्ये आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीने पहा तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता. यश पाटील सावध पवित्रामध्ये होते परंतु रोखलं जयेश पाटील यांनी त्यांना आणि इथे 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. संघाची टोटल पोहोचली आहे 19 धावा, 19 ऑन स्कोर कार्ड. 19 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 3 चेंडूंचं सत्र अजूनही शिल्लक आहे. संधी आहे यश पाटीलला स्वतःला सिद्ध करण्याची आणि इथे सरसोळ संघ पुन्हा एकदा सज्ज आहे. फलंदाज सुपर बॉलिंग, स्विंग आणि मिस, एक्झिक्युशन पहा किती प्रॉपर केलंय. डॉट बॉल. शेवटचे अंतिम 2 चेंडू या पहिल्या सत्रातले इथून मात्र बाकी राहत आहेत. पहिली सुरुवातच आजच्या दिवसाची खासदार चषक 2026चा भव्य दिव्य असा हा सोहळा. यशचा हा स्ट्रोक खेळपट्टीच्या अगदी लगत आणि
निश्चितच इथे पहा सेल्फ सरेंडर केलं त्यानं. एक चेंडू शिल्लक आहे. जयेश पाटील यांना मिळेल शेवटच्या बॉलची संधी आणि धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात 19. म्हणजे इथून हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल झालाय राज गायकर. सध्या मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल आहे आणि जयेश पाटील फटका पहा चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये प्रॉपर टाइम केलाय बॉलचा लाईक टप्प्याखेर ओव्हर द रोप. अत्यंत महत्वाचा हा फटका चौकार इथे आलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 23 या धावसंख्येवरती. विजयाकरता 24 धावांची गरज आहे. 24 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम स्वर्गीय गुड्डू 11 वसुरी. या संघाला हा सामना जिंकण्याकरता 24 धावसंख्येची गरज आहे. यानंतरची लढत जी तुमच्या भेटीला येईल. चला वाघोटे संघाचा कॅप्टन आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला SP बिलोशी संघाचा कर्णधार आणि या मॅचची नाणेफेक करण्याकरता आदरणीय सन्माननीय रोहिदासजी पाटील साहेब, त्यांच्या समवेत आदरणीय जगदीशजी पाटील साहेब, त्यानंतर सन्माननीय सगळे उपस्थित जे पाहुणे इथं उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे. कॅप्टन इथं उपस्थित झालेत. SP बिलोशी संघ आपला कर्णधार आपण पाठवा. SP बिलोशी संघाचा कर्णधार चला आपण टॉस करता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत. खासदार चषक 2026 माझ्यासोबत वाघोटे संघाचा कॅप्टन जोडला गेलाय रोहन कोलेकर आणि सन्माननीय आदरणीय रोहिदासजी पाटील साहेब देखील इथं उपस्थित होत आहेत. टॉस करण्याकरता त्यांचं सहर्ष स्वागत आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत. एक मितभाषी, अत्यंत संयमी, तितकंच हुशार आणि दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, तसेच आमचे सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील जाणकार सन्माननीय आदरणीय जगदीश भाऊ जाधव, त्यांचं देखील इथे मनपूर्वक आपण सहर्ष स्वागत करूयात. निखिल माझ्यासोबत जॉईन झाला. SP बिलोशीचं नेतृत्व तो करतोय. त्यानंतर रोहन कोलेकर, तो देखील आई गावदेवी वाघोटे संघाचं प्रमोशन करतोय. तर इथून निखिल पाटील यांना संधी देऊयात आपण. टेल इज द कॉल आणि इथे आलाय छापा आल्यानंतर टॉस जिंकलाय वाघोटे संघानं. म्हणजे मला वाटतं रोहन कोलेकर सलग दुसरा टॉस जिंकतोय. रोहननं इथे टॉस जिंकलाय. रोहन, निर्णय काय असणार आहे आपला? फिल्डिंग. प्रथमतः क्षेत्ररक्षण करताय. मी याआधी खरं तर कनुजला आणि त्या ऋषभला खेळताना पाहिलं. म्हणजे वाडा तालुक्याचं खरं तर भवितव्य आहेत ही पोरं. काय म्हणशील, यंग टॅलेंट प्लस तुमच्याकडे 40+ देखील खेळाडू आहेत, म्हणजे कॉम्बिनेशन सगळे आहे तुमच्याकडे. मनामध्ये काय भावना आहेत? कशा पद्धतीने रणनीती असणार आहे या मॅच मध्ये? समोरचा संघ सुद्धा खूप तगडा संघ आहे. मग आम्ही 30-40 रन रोखण्याचा प्रयत्न करू. आणि जे 40+ जे 2 प्लेयर आहेत, लेजंड प्लेयर, त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला भेटतं. त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत येतो. अत्यंत पहा प्रामाणिक प्रतिक्रिया त्यानं दिल्या की 40+ कडनं जो अनुभव आहे तो आम्हाला निश्चितच. निखिल पाटील माझ्यासोबत जोडला गेला. एक उत्तम आयोजक आहे, चांगला कर्णधार आहे निखिल, सध्या सक्सेसफुल. निखिल, काय म्हणशील, टॉस गमावलाय परंतु महत्वपूर्ण सामन्यामध्ये आता फलंदाजी करायची आहे, काय मनामध्ये भावना आहेत? 40 रन करायचा प्रयत्न करू. 40चा टार्गेट समोर ठेवायचा प्रयत्न करणार आहेत, काय म्हणशील? संकल्पना सकाळच्या सत्रात पहिल्यांदा इंडियन आर्मीला इथून सलामी दिली गेली आणि खरं तर पहिल्या मॅचचे 2 कॅप्टन आपण पाहिले. मी तर म्हणेन की त्यांचं ते महत्भाग्य की इतका महाराष्ट्रात नव्हे तर हे पहिल्यांदा भारतात घडलं असावं की अशा इंडियन आर्मीला इथे 7-7, 8-8 सोल्जर आपण त्यांना मान देण्याचा इथे प्रयत्न झाला. काय म्हणशील त्या संकल्पनेविषयी तुझं मत? मी तर खूप आनंदी आहे. डेफिनेटली. इथून मात्र निखिल पाटील यांना तुम्ही ऐकत होतात. रोहन कोलेकर ज्यानं प्रमोशन केलं वाघोटे संघाचं. पाहुण्यांना विनंती आहे, प्रेझेंटेशन बॉक्स मधून या सामन्याचा, माफ करा, VIP डायस मधून या सामन्याचा आनंद घ्या. रोहन कोलेकरनं टॉस जिंकला आहे गावदेवी वाघोटे संघानं आणि त्यांनी निर्णय स्वीकारलाय प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. सामना 3 षटकांचा आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे बॉल इथं चॉईस करा. निखिल पाटील आणि रोहन कोलेकर दोघांना विनंती आहे की बॉल बॉय आमचा तिथे तैनात आहे, आपण लगेचच बॉल चॉईस करून घ्या. थँक्यू. वाडा तालुक्यातील शरीर सौष्ठव या प्रकारातला खरं तर एक मोठा मल्ल सोईल सुसे देखील इथं उपस्थित आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत.
आणि जशी उत्तरार्धाला होईल सुरुवात तसं या आपण ऐकूयात अध्वर्जींना. थँक्यू. थँक्यू सर. निखिल सर, या ठिकाणी आपण त्यांचा आवाज आतापर्यंत ऐकत होता. मॅचकडे आपण जाऊया. दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर जोडली गेली. 2 चेंडू संपल्यानंतर 4. विजयाकरता 24 धावांचं लक्ष 24 धावांचं समोर लक्ष ठेवलंय. चेस करण्याकरिता शुभम पाटील जीवाच्या आकांताने नेहमी 30 यार्ड सर्कलमध्ये प्राबंधित असताना खूप चांगली फलंदाजी करणारा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, जो आपण यावेळी पाहिला शुभम. परंतु या बॉलवर एकंदरीत विचार केला तर एकच सिंगल या बॉलवर मिळाली आहे. फटका चांगला एक्झिक्यूट केलेला, परंतु तेवढ्या प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नव्हतं. 1 न वाढून आपण स्कोर कार्ड 5 या अंकावर जात असताना बघायला मिळते. इथून विचार केला तर 15 चेंडू बाकी आहे. विजयाकरता 19 धावा अजून गरजेच्या. मयूर गोतानाने पुनश्च एकदा ओव्हर दी विकेटनं यावेळेला फटका चांगला आणि पहिला पंटर डिक्ला झोनकडे बॉल निघून गेला 1 धावेकरिता. एक सिंगल या बॉलवर मिळेल. सिंगल मिळाल्यानंतर मात्र बॅटर चॉईस आहे. तुम्हाला स्ट्राईक ज्या कोणत्या खेळाडूला दोघांपैकी द्यायची असेल तो घेऊ शकतो. यावेळेला मात्र फटका चांगला गॅपमध्ये ट्रॅव्हल करायचं होतं. फिल्डर मात्र वेगानं बॉलवर येत आहेत. एक कंप्लीट केली आहे. वा, काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय त्या ठिकाणी फिल्डरच्या माध्यमातून. बराच अंतर कापत आलेले आणि बॉलला हातामध्ये कलेक्ट केलं. तेवढ्याच वेगानं फेक सुद्धा केली आणि फेक केल्यानंतर मात्र मयूरकडनं चांगलं कलेक्शन. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मयूरने मात्र या मॅच मध्ये चांगला कमबॅक केलाय. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू संपलेत आणि जोडली गेली स्कोर कार्डवर, ती म्हणजे 7. यावेळेला मात्र आता फटका चांगला टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय बॉल. एक कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये हलकीशी फंबल झाली. लगेचच वेगानं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. षटक संपलं या ठिकाणी. पहिलं धावा जोडल्या गेल्या पहिल्या षटका अखेरीस, त्या म्हणजेच 9. विचार केला तर इथून येणारे बॉल तुमच्याकडे शेष आहेत, ते म्हणजेच 12 आणि 12 चेंडूमध्ये विचार केला तर तुम्हाला गरज आहे 15 धावांची. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. चला गेम स्पीडअप करा थोडी. बी फास्ट. कोणता नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आणला जाईल? बारा चेंडू आणि 15 धावांची गरज आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. दोघही जे आपण बॅटर बॉलर पाहतोय, दोघांच्याही अंगावरची जर्सी सर्व काही सांगून जाते. कारण दोघांनाही मॅन ऑफ द मॅच मिळालेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या संघासाठी दोघांनी मात्र चांगला खेळ केलेला आहे, तेच दोघं एकमेकांच्या विपक्षामध्ये. एका बाजूने पाहिलं आपण तर जयेश पाटील आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्या ठिकाणी शुभम. जयेश पाटील ओव्हर दी विकेटनं सज्ज होतील. यावेळेला बॅकफुटला गेले. पंच केला जातोय. बॉलला स्टॉप केले. एक कंप्लीट केली आहे. फेक मात्र अतिशय लूज बघायला मिळाली. थोडा जरा मात्र फेक मध्ये तेवढीशी ताकद नव्हती. वेगानं 2 धावा कंप्लीट केल्यात. सुरेख फलंदाजी शुभमच्या माध्यमातून. मॅचला मात्र पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. नेक्स्ट मॅच SP बिलोशी आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल टीम गावदेवी वाघोटे. सज्ज होईल ओव्हर दी विकेटनं. बॉलर पुढचा बॉल जयेश पाटील. यावेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधनं आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. यश पाटील
कॅप्टन ज्या पद्धतीने खेळ करतोय या हंगामामध्ये या खेळाडूला आपण इन ॲक्शन पाहिलं. फलंदाजी असू द्यात, गोलंदाजी असू द्यात, क्षेत्ररक्षण असू द्यात, सर्व काही गोष्टी त्या कॅप्टनच्या माध्यमातून मैदानातनं खूप चांगल्या बघायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला आता विचार केला तर केतन आहे. यावेळेला अगदी हलक्या हाताने खेळून काढले. एक कंप्लीट. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील? नाही, मात्र सिंगलवर समाधान मानणं पसंत केलंय. कारण दोघांनाही माहिती आहे विकेट किती महत्वाची आहे. विकेट या मॅचमधनं सर्व काही सूत्र मात्र कोण चेंज करू शकतो तर त्या विकेट्स आहेत. परंतु त्या विकेट या ठिकाणी मात्र सेव्ह करून खेळण्याचा प्रयत्न वसुरी टीम कडनं शुभम आणि तदनंतर केतन ही जोडी मैदानात करतीये. परंतु जयेश पाटील विकेट घेण्याकरिता माहीर असलेला खेळाडू आहे आणि तोच यावेळी मात्र पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. यावेळेला फटका चांगला, पहिला रिव्हर्सचा फटका आजच्या दिवसातील बघायला मिळतोय आणि शुभमनं या बॉलला पाठवून दिलाय. सरळ यशस्वी रिव्हर्सचा फटका ठोकत असताना चौकार 4. आता मॅच मात्र ओपन केली आहे. येणारे बॉल आहेत 8 आणि करायचे आहेत तुम्हाला त्या म्हणजेच 7 धावा. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. यावेळेला कव्हरच्या दिशेनं वा काय फटका खेळलाय. क्लासिकल स्ट्रोक बाय मिस्टर शुभम पाटील. सरळ यावेळी मात्र प्रेक्षकांना नव्हे तर यावेळी पाहिलं आपण तर मान्यवरांना मानवंदना देण्याकरिता बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा शुभमच्या बॅटमधनं खाली क्षेत्र पाहिलं आणि लगेचच ओव्हर दी कव्हर या बॉलला चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. आता विजयाकरता फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. यावेळेला पाहिलं आपण तर पंच वळले, दिशा भरकटली, वाईट चेंडू. असं वाटतं या षटकामध्ये काय ही मॅच संपते की काय. कारण ज्या पद्धतीने बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये आतापर्यंत आपण शुभम पाटीलला यशस्वी होताना पाहिलंय. आजच्या दिवसामध्ये फलंदाजी असू द्यात, जयेश पाटील यांचा स्ट्रगल मात्र मैदानात बघायला मिळाला. आणि यावेळेला मात्र फटका फसलाय. परंतु अखेरच्या क्षणाला या बॅटलमध्ये जयेश पाटील यशस्वी होत असताना शुभम पाटीलला परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन. येणारे बॉल 6 आणि करायचे तुम्हाला 2. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच अजून सुद्धा बाकी आहे. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल मनोज. बॉलिंग करण्याकरिता मेजर भूषण पाटील. यावेळी मात्र गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालेत. बॉलिंग ट्रॅकवरनं 6 चेंडू आणि विजयाकरता 2 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र विजयाचा फटका. केतनच्या बॅटमधनं विजय झाली टीम जी आपण बॅटिंग करताना पाहिली. अर्थातच गुड्डू 11 वसुरी विजय टीमचं आपण करूयात खूप खूप अभिनंदन. युवा संच या ठिकाणी मात्र पुनश्च एकदा मात्र विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना गुड्डू 11 वसुरी आपण आपलं मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक टीम शशिकांत स्मृती सरसोळ. कारण आपली स्पर्धा आहे, ऑर्गनायझर आहेत, सर्व काही गोष्टी बघाव्या लागतात. ज्या कारणामुळे मात्र काही कारणास्तव फलंदाजीत धावसंख्या कमी झाली, ज्या कारणाने ही मॅच मात्र त्यांना गमवावी लागली आहे. विजय झाली टीम जी आपण गुड्डू 11